महाराजांचं या ठिकाणी तळवे तळहात टेकत इको कमी करा मला, आणि डाव्या गुडघ्यानं रांगत गोकुळीच्या सुखा इको कमी करा. अंत पार नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आणि आनंदल्या नरनारी. एक वेगळं वलय आणि वैभव महाराष्ट्रात उभा राहिला. जगद्गुरु तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजीराजे हे समकालीन लक्ष नाही का. तुकोबारायांच्या विचाराचा, प्रबोधनाचा, वाणीचा या ठिकाणी प्रभाव, एक भक्ती आणि शक्तीचं उदाहरण या लोहगाव मध्ये उभं राहिलं. आणि एक वेगळं वैभव आज महाराष्ट्र अनुभवत होता. आणि वयाच्या 10व्या वर्षी शिवबाराजांचा पहिला विवाह झाला. वयाच्या 10व्या वर्षी बरं का, जे 35शीत आडून अडकल्यात त्यांचं सांगतोय. ते तिथं कट्ट्यावर बसतील ती, ह्याचं असं झालं त्यांनी तसं केलं. काय करायचं रे लोकांचं तुला, हे दोन भाव एकत्र आले पाहिजे. तुझी भावकी गडी एकत्र आहे का बघ ना आधी, मग लोकांचं सांग कुणी एकत्र आलं पाहिजे नाही. अरे तुझ्या मागून येऊन लोक साहेब झाली बाबा, मोठ्या मोठ्या गाड्या गावात घेऊन आली, आणि तू अजून त्याच झाडाखाली त्याच कट्ट्यावर बसला, तिथून उठलाच नाही शेवटपर्यंत. का? याची स्पेशल माणसं काही नावं ठेवायला असतात बघा. हत्ती चले बाजारावर कुत्ते भोके आजार. काम करायला लागले की कोणी ना कोणी कुत्रीमध्ये भुकायला येणारच. आणि चांगल्या माणसाला नेहमीच अडचणी असतात, लक्षात नाही का. आपल्याला कुणी नावं ठेवायला लागलं की आपण येणार लई थोडस निहार घ्यायचं, लक्षात नाही का. जो नावं ठेवतो ना त्याची त्याची कॅपॅसिटी, त्याची पात्रता तिथं जाणून जायची. मी सांगतो ना तुम्हाला, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आहेत. चांगल्या रस्त्याला, खडबडीत रस्त्याला गतिरोधक बघितलं का आजपर्यंत? नाही नाही. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगलं काम करण्याला विरोधक 100% असणार. 100% लोक आपल्याला अडचणीत आणणार, त्रास देणार, पायमध्ये आडवा टाकणार, चांगलं काम नाही करून देणार माणसं आपल्याला कधीच. हे सांगायचं तात्पर्य काय, जिकडे जाईल तिकडे सजना वासाचे. या ठिकाणी हे विषय असा सजना हो. आणि म्हणून कुणीतरी आपल्या माघारी चर्चा बी करायला पाहिजे ना वैभव महाराज. कुणीतरी चर्चा केली पाहिजे ना आपल्या माघारी. बरं, ती चर्चा करणारी अशी आहे, त्यांना दिन तेवढा धन्यवाद कमी आहे. ती बिन पगारीन फुल अधिकारी. पगार ते त्यांना रुपयेच नाही, पण अधिकार सगळे आहेत. त्यांना अधिकार आपल्यावर बोलायचा सगळा दिलाय, पगार नाही. आणि खरं सांगू का, उलट त्यांचा सन्मान करायचा, शाल नारळ श्रीफळ जाऊन म्हणायचं तू माझं चांगलं नाव व्हायरल केलं बरं का. येणार अशी लई लोक नावं ठेवणार, हे सगळं होणार. हे कलियुग आहे, कली का महिमा आहे, याद राखो. इथं फार भयंकर पद्धतीनं कुणी चांगलं काम केलं, चांगलं बोलायला लागलं. आणि खरं सांगू का, जो शांत आहे, जो नम्र आहे, एखाद्याला वाटतं तो शांत आहे म्हणजे त्यांनी माघार घेतली. त्याने माघार नसती घेतली, त्याचे संस्कार आहेत घरचे, तो तुझ्याशी भांडणं नाही करत. नाही तर तो भांडणं उतरला तो तुझी एक बी पिढी उपजार येऊन नाही द्यायचा. फक्त त्याला काय, त्याच्या संस्कारांनी त्याला अडकून ठेवलेलं आहे. त्याला असं वाटतं सामदाम दंडभेद सगळ्यांकडेच आहे, म्हणजे तू तुझे पहिलं आजमावशील तर पुढच्याला नाही आजमावता येत का. त्याला बी आजमावता येतात, पण त्याच्या आई वडिलांचे संस्कार आहेत त्याला, त्यामुळे त्याला त्यांनी तिथं दाबून ठेवलंय. नाही तर मग हा लक्ष नाही का. पण मला असं वाटतं समोपचाराने विषय सुटला पाहिजे, नाही तो भांडणाने नाही सुटत, लक्ष नाही का. आणि म्हणून अशी कुणी तुमच्या अंगावर धावून आली, भांडणं करायला लागली, त्याचं कर्म त्याच्यापाशी एक दिवस त्याचं कर्म त्याला संपवणार, 100% संपवणार. तुम्हाला काहीच करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. तुम्हाला वाटलं का जो तुमच्या विरोधात भांडणं करेल तो तुम्हाला नाही तसलं बोलल, तुम्ही ऐकून घ्या. तुम्हाला सांगतो, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. तुम्हाला काही चेटूक नका करून, करणी नका करून, काही नका करू, ह्या होतच नाहीत गोष्टी. हा नाही नाही, तुम्ही त्याच्या विरोधात चेटूक करणार का, ते तुमच्याशी भांडला म्हणून. अरे भांडायचा कर्म धर्म त्याचे, तुम्ही माफ केलं ना, तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे आहेत. लक्ष देऊ नका, माफ करणारी माणसं ही फार मोठी असतात, सजना फार मोठी असतात. आणि म्हणून मी सांगितलं दादा महाराज की ज्याचं त्याचं कर्म त्याला त्याला भोगायलाच लागणार, फेडावं लागणार. मग ते कबीर महाराज असो किंवा बसलेला कुणी बी असो. हे सांगायचं तात्पर्य, हे बोलावं लागलं बरं का मुद्दाम. नाही तर आमच्या बरोबर लोक लय मोखर बांधतात. अरे बांधतात तर बांधतात, परत उलटी त्यांची वेगळी पद्धती. म्हणजे आम्ही तुमच्याबरोबर भांडलो म्हणले महाराज, पण तुम्ही वारकरी संप्रदायातली ना, तुम्ही न्यार व्हायचं ना, म्हणजे तुम्ही आमच्या कान चुलत टाकायचे ना, आम्ही नेहमीच माफी मागायची काय. शिवलाही वेगळा चिमटा काढतात लोक, म्हणते त्यो भांडला पण तू वारकरी संप्रदायात. अरे वारकरी संप्रदायाने वेगळं बी शिकवलंय आम्हाला, सामदाम दंड भेद शिकवलाय. हे सांगायचं तात्पर्य सजना हो, दोतरवाली म्हणजे लोकांना इडीच वाटते, ती बावलाटेचीच इडी आहेत का ती. अरे त्यांनी संत साहित्याचा अभ्यास केलाय, त्यांनी आयुष्य झिजवलं या परमार्थात. ही पोरं किती, ही सगळी ही जाणकार मंडळी, सगळी लेकरं या ठिकाणी, ज्येष्ठ मंडळी ही किती भारी टाळ वाजवतात. ह्या वयात हे लय महत्वाचं नाहीत, ही सगळी धोत्र घालून हे टाळ घेऊन उभी आहेत ना, ही गोष्ट लय महत्वाची आमच्यासाठी. भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार ही माणसं करतायत.
वयाच्या 10व्या वर्षी राजांचा पहिला विवाह झाला. मुधोजी उद्या कन्याला गडावर घेऊन या बरं का. मुधोजी सांगतात आई साहेब काय विचार आहे, सांगितलं तेवढं करा, विचारू नका प्रश्न. दरारा होता आई साहेबच्या जाऊनचा. मुधोजी निंबाळकर कन्याला गडावर घेऊन आले. महाराणी सईबाई नाव आहे त्या कन्याचा. छत्रपती धर्मवीर शंभूराजांचे आई साहेब तुरु 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 चालत कन्या गेली आणि जिथं शोभाराजे उभे राहिले तिथं जाऊन उभे राहिली. मुधोजी म्हणले हे सई अरे संपवतीन महाराष्ट्रातून या घालवतीन आपल्याला इथं. त्या आई साहेबची जाऊनचा दरार तुला माहिती नाही. निंबाळकर घराणं सातारा फलटण तिथली ती सई रणरागिनी जबरदस्त या ठिकाणी तेजस्वी आणि ओजस्वी चेहरा. सई म्हणते आबासाहेब काय झालं तुम्हाला. आबासाहेब म्हणतात ते शिवबाराजे आहेत असं बघते तू त्यांच्याकडे. अरे ते दानपट्टे चालवतात म्हणून बघते, पण ते शिवबाराजे नाहीत आबासाहेब. आबासाहेब म्हणले तू संपवलं आता आपलं, इथून घालवतीन आपल्याला, बरखास्त करतील आपल्याला आता स्वराज्यातून. सई म्हणते तसं नाही आबासाहेब, आमचं आहे का, आम्ही तुम्हाला नाही सांगणार ते शिवबाराजे नाहीत. ते कोण आहेत आम्ही तुम्हाला सांगणार आहे, पण हे आम्हाला तुमच्याशी नाही वार्ता करायची, आम्ही आई साहेब जे जाऊन ना सांगणार. सई तशीच तुरु तुरु चालत गेली आणि मासाहेब जे जाऊनच्या मांडीवर बसते. मासाहेबाला म्हणते आई साहेब आमच्या आबासाहेब म्हणतात ते शिवबाराजे आहेत, पण जे बाहेर जे दानपट्ट्या चालवतायत तलवारी चालवतायत ना ते शिवबाराजे नाहीत आई साहेब, ते छत्रपती शिवाजी राजे आहेत. आम्हाला वाटतं ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार आहेत. हे सई अरे कसं वळखलंस. सई म्हणते दानपट्ट्याची ताकद अशी आई साहेब आमची पापणी लावायच्या आधी महाराजांचा दानपट्टा निघून गेला. आणि मला असं वाटतं एक दिवस हाच दानपट्टा आणि ह्या तलवारी मुघलांचा कर्दन काळ बनतील. हे आदिल निजाम कुतुब या सगळ्यांना राजे संपवतील. मग सई एवढ्या अभिमानाने सांगतीस तुझं म्हणणं काय. आम्हाला त्या शिवबाराजांशी लगीन करायची. लहान सई म्हणती आई साहेबजी जेव्हा म्हणते साथ देशील का पण माझ्या शिवबाला. आई साहेब जोपर्यंत भगवा पुन्हा एकदा फडकत नाही, जोपर्यंत स्वराज्य निर्माण होत नाही आणि जोपर्यंत हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्र पुन्हा एकदा हा सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे ताट मानेने पाहत नाही, मंदिरातले देव जिथले तिथं होत नाहीत, तुळशी वृंदावन पुन्हा एकदा उभं राहत नाही आणि माता भगिनींना जोपर्यंत सन्मान नाही ना मिळत तोपर्यंत खांद्याला खांदा लावून ही सई शिवबाराजांच्या सोबत उभी राहिली असेल. हा शब्द या महाराणी सईबाईंचा आहे. जिजाऊ महासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. सई एवढी हुशार. हे शिवबा अरे ही सई स्वराज्यावर प्रेम बघ शेवटपर्यंत साथ दिन म्हणती. शिवबाराजे म्हणतात आई साहेब असं म्हणतात का, समोरासमोर विचारतात तो प्रश्न. आई साहेब म्हणतात तसं नाही सई, हे दिशील ना का साथ. हो महाराज साहेब. 8 लग्न केली शिवबाराजांनी, सगळ्यात जास्त प्रेम महाराणी सईबाईंवर होतं. सगळ्यात जास्त प्रेम. 8 लग्न करण्याच्या मग कारण काय होतं माहितीये का. 8 लग्नाच्या मग कारण हे होतं रवी महाराज आपल्यातली खऱ्या अर्थाने फितूर होण्याची दाट शक्यता होती. सगळे घराणे एकत्र केले. जाधव घराणं, मोहिते घराणं, निंबाळकर घराणं ही सगळी घराणी आज एकत्र झाली आणि मग महाराष्ट्राला एक वेगळं वळण निर्माण झालं. आणि मग शेवटचे काही 2-3 मिनिटं घेतो आणि सज्जनावर सेवेला पूर्ण विराम देतो. हे कीर्तन 10 ते 12 होतं बरं का, 9 ते 11 नव्हतं. नाही तर तुम्ही म्हणता कीर्तन वाढवलं काय मी, आणि ओव्हर टाईमचे पैसे काय मला मिळणार नाहीत. माझ्या विटाचा दुखतात महाराज. तुम्हाला माहिती नाही एवढा प्रवास करून गाडीत बसून असं घर फिरवतं शरीर. हे जे सगळे नर्स आहेत का हे खऱ्या अर्थाने कधी कधी असे व्हायब्रेट करतात. आणि एक जरी कानामागची इकडली नस एवढा तीव्रतेने बोलायला लागलो ना कधी कधी तुम्हाला मला होत असं असं हलवल्यासारखं होतं जागेच माणूस. पण त्याच्यातही फार स्थिरता ठेवायला लागते प्रसंगात. हा प्रसंग आमच्यासाठी फार महत्वाचा आहे. आमच्या हिंदुत्वाची शान आहे हा प्रसंग. कारण महाराणी सईबाई सांगतात आम्ही साथ देऊ महाराज तुम्हाला शेवटपर्यंत. पण खरं सांगू का आई साहेब इथं बसलेल्या प्रत्येक आईला सांगतो फार दुर्दैवी आई होती व सई, फार दुर्दैवी आई होती. अहो 2.5 वर्षाचे शंभूराजे जड झाला ना श्वासच घेत आहे ना. आई साहेब मोठा श्वास घे ना. कोण म्हणतो बाळ शंभूराजे. आई साहेब मोठा श्वास घ्या ना. आई साहेब म्हणतात शंभूराजे संपला आता, तुम्ही चमचाभर पाणी पाजायला आले. खऱ्या अर्थानं आम्ही भाग्यवान आई ठरलो, आमचं लेकरू आमच्या सोबत आहे. म्हणून आई बापाच्या शेवटाला त्यांची लेकरं त्यांच्या जवळ पाहिजे. ती कुठेही असू द्यात, किती लाखाचं पॅकेज असू द्यात, पण शेवटाला तरी ती लेकरं आई बापाच्या जवळ पाहिजे. लक्ष नाही का. सही म्हणते महाराज साहेबांना एवढा एक फक्त निरोप द्या आणि महाराज साहेबांना सांगा आम्ही आठवण काढली म्हणून. का येतील ना महाराज साहेब, आबासाहेब येतील ना आमचे. नाही येणार का. नाही येणार शंभूराजे. तुमचे आबासाहेब नाराज झालेत आमच्यावर. शिवबाराजे खरंच नाराज झालते. शिवबाराजांकडे समोर अफजल खानाचं संकट होतं आणि इथं सई शेवटचा श्वास घेत होती. पण सगळ्यात जास्त प्रेम सईवर. शंभूराजे म्हणतात मी आणतो आबासाहेब. आबासाहेब चला
आमच्या आई साहेबांना शेवटचं बेटा हातावर हात ठेवा म्हणजे प्राण सोडतील आमचे आई साहेब. शंभूराजांचे हे शब्द ऐकून शिवबाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. आई साहेब, हो आई साहेब जाऊ, तुम्ही आणि सईबाईंनी फसवलं आम्हाला. अरे तुम्ही शब्द दिला होता सई साथ देईल, आम्ही नाराज आहे त्यांच्यावर, आम्ही नाही जाणार. शंभूराजे सांगतात आबासाहेब आमची शपथ आहे तुम्हाला, तुम्ही चला. आणि मग ज्यावेळी छत्रपती शिवाजी राजांनी महाराणी हे शब्द सुवर्ण अक्षरात लिहिले गेले इतिहासात, सुवर्ण अक्षरात. बघा या शब्दाची ताकद काय, इथं काटा उभा राहतो अंगावर या शब्दाने. छत्रपती शिवाजी राजे सांगतात सई बोलणार आहेस का शेवटचं काही. महाराज साहेब नाराजगी नका करू, आमचं चुकलं तर आम्हाला माफ करा, पण आमचं चुकलं काय एवढं तर सांगा. सई तू साथ नाही दिली का शेवटपर्यंत, तू सगळ्यांच्या समोर बनली का नाही शेवटपर्यंत साथ देईल. अजून स्वराज्य उभं राहिलं सई, अजून भगव्याचा रंग तसाच अंधुक आहे, अजून आदिल निजाम कुतुब मुघल यांनी हौदस माजवलाय सई. हा भगवा कधी उभा राहणार, तू साथ देणार होतीस. महाराज साहेब एवढाच प्रश्न ना, मग आमचा श्वास चाललाय याच्यामुळे नाराज आहे का, पण एक नवीन श्वास तुम्हाला देऊन जाते. हा छावा हा स्वराज्यासाठी देऊन जाते, तो शेवटपर्यंत भगव्यासाठी लढाल. ओ शंभूराजे पहिला प्राधान्यक्रम धर्माला बर का. शंभूराजे सांगतात आई साहेब तुमच्या चरणाची आम्हाला आण आहे. हे शंभूराजे कुणासमोर शेवटपर्यंत पहिला धर्म प्राधान्यावर ठेवतील पण झुकणार नाही. हो शंभूराजे तुम्ही छावा आहात आमचा. महाराज साहेब ज्याचा बाप सिंह आहे ना त्याचं पोरग छावा असतं. छावा होता संभाजी राजा. अरे कुणाची मजाल नव्हती. 7-8 वर्षाचा होता, औरंगजेबाच्या दरबारात उभा होता. या ठिकाणी सईबाईंनी ज्यावेळेस प्राण सोडला ना, हा क्षण फार भयानक होता. पकडले गेले नसते राजे. काय महाराष्ट्राचं वलय गड्या, केवढा महाराष्ट्र मोठा आहे. मी वारंवार एकच गोष्ट सांगितली, आपली माणसं मोठी करा. हो मोठी करा आपली माणसं. का नाही आपण आपली माणसं मोठी केली. गणोजीने पकडून दिलं महाराजांना, रवी महाराज. छत्रपती शिवाजी राजांना शंभूराजांना गणोजीने पकडून दिलं. आणि गणोजी लांबचा नव्हता हो आई, गणोजी मेवना होता महाराजांचा सख्खा. बरं हे शंभूराजे छावा हा विषय आम्ही गेली 15 वर्ष कीर्तनात सांगतोय. आज तुम्ही किती वर्ष आपण एकत्र आहे, किती कीर्तन आपण सोबत केलीत. आता छावा आल्यानंतर लोकांना, चित्रपट आल्यानंतर छावा कळला. 50% राहिले लोकांना. पण महाराजांनी कार्य किती मोठं केले. पकडले गेले असते कुणाची मजाल नव्हती हो. शेवटची 2 मिनिटं घेतो चला सोबत, कुणाची मजाल नव्हती. असा नुसता हात बी लावायची, असा दरबार घाबरायचा. त्या सिद्धीला पळो की सळो केलं होतं. त्या सिद्धीच्या स्वप्नात येत होता शंभूराजा. त्या रातून उचकटून उठायचे, किधर हे संभाजी, किधर हे संभाजी, माफ करो हमको. म्हणजे काय वलय निर्माण केलं शंभूराजांनी. सिद्धींना समजत नव्हतं काय करावं. सगळं घेतलं आयुष्यभर, सगळं घेतलं. पण खरं सांगू का, एक नाक होतं या महाराष्ट्राचं जे कोकणातलं, तो जंजिरा होता. तेवढा फक्त राहिला होता गड्या, तेवढा राहिला होता. पण जंजिरा होता, सिद्धी यायला बी दासावत नव्हती. शंभूराजाच्या नावाने सिद्धी घाबरत होती. शंभूराजे सांगतात कवी काय बघतो रे चेहऱ्याकडे. काही म्हणतो राजे पकडले गेलो आपण. राजे सगळी युद्ध खेळली हो, दुःख काय. राजे म्हणतात जंजिरा राहिला कवी, ज्याच्यावर फार नितांत प्रेम केलं, माझ्या निकटचा आहे जंजिरा, मी नसता लावून दिला कवी. अरे सांग त्या गणोजीला, या महाराष्ट्राच्या मातीवर माया कर. सगळे गड किल्ले दिले असते रे गणोजी, फक्त एकदा बोलला पाहिजे होतास. आणि खरं सांगू का, जंजिराच नाही रे कवी. अजून थोड्या वर्ष जगलो असतो ना तर या दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. इतकी भयानक ताकद होती शंभूराजांची, लई जबरदस्त. या मातीतून फरफटत नेला. आता आई फक्त तुमच्या डोळ्यात पाणी नाही बरं का, हे निर्घट्ट काळजाचे नाही, यांच्या डोळ्यात धर्मासाठी पाणी येतं. हिंदू संस्कृती, सनातन धर्म जगातील मोठा धर्म. हिथून फरफटत नेला, उंटाला बांधून. ज्ञानोबा महाराज अहो सगळी कातडी संपली हो आपल्या राजाची, सगळी कातडी संपली. विदूषकागत हाल, कोणती कपडे घालण्यात आली. ज्या राजानं खऱ्या अर्थानं वेगळ्या पद्धतीनं जीवन जगला. वयाच्या 14व्या वर्षी एका हाताने लेखनी घेऊन साहित्य क्षेत्र गाजवलं, एका हाताने शमशेर घेऊन रणांगण गाजवलं, सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजून दात. जात सांगणारा सर्जा होता. एवढा बी हालत नव्हता उंटाला बांधून फरफटत नेल्यावर. फक्त दुःख एवढं होतं की आपल्या माणसाने फसवलं होतं.
एकच वाक्य शेवटचं आणि ते सुवर्णाक्षरात लिहिलेलं गेलेलं बोलतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. 40 दिवस शंभूराजांना अन्याय अत्याचार झाला. हे अत्याचार साधा नाही बरं का. इथं आमच्या माता भगिनीने एक सहज प्रश्न विचारून स्वयंपाक करायला बसलो आणि सुरीने जर कापलं आणि दुसऱ्या दिवशी तिथं मिठाचं पाणी लागलं ना ताई, फार त्रास होतो. पण खरं सांगू का, नुसतं सुरीने नव्हतं कापलं, आज हा पूर्ण तलवारीने पूर्ण सोलला होता, पूर्ण सोलला होता. तरी काय म्हणत होता माहिती का, छावा जगदंब जगदंब. आबासाहेब शंभूराजे सांगतात, कवी सांगतो शंभूराजेंना, महाराज मान जड झाली का हो, थोडी सोडा ना मान खाली. शंभूराजे सांगतात, कवी मान कशी खाली टाकल रे. अरे सईबाईंना आईला शब्द दिलाय, हा छावा झुकणार नाही कधीच. ज्या दिवशी हातला प्राण जाईल त्या दिवशी देह सोडल, नाही तर मान अशीच या दरबारात औरंग्याच्या असा उभा राहिला होता. डोक्यापासून नखापर्यंत 40 दिवस देह फाडला हो आई. तुमच्यासारखी आई आता हळदी लावायला पाहिजे होती जखमांवर. एका एका जखमातून रक्त भंबाळ नुसतं शरीर. जगदंब लाही लाही झाला देह, पाण्यातून मासा बाहेर यावा असा तडफडू लागले शंभूराजे. पण डोळ्यात एकही अश्रूची धार नव्हती आणि मान खाली जात नव्हती. पण हळदी नाही लावली महाराज, मिठाचं पाणी मत शंभूराजांच्या अंगावर. काय तडफडला असेल हो देह, काय वाटलं असेल. कवी म्हणतो, राजा अरे काय होते राजे. राजे सांगतात, कवी मिठाच्या पाण्यामुळे नाही रडायला येत रे, जखमांमुळे नाही रडायला येत कवी. पण या मातीतून फरफटत ना, या गड किल्ल्यांकडनं जर गेली त्यांना माहितीच नाही रे त्यांचा संभाजी पकडला गेलाय. या पाना फुलांना बहर आला, ही पानं फुलं शांत झाली. या नद्या नाल्यांना पूर आला, ही नद्या नाले शांत झालीत. पण त्यांना कोणीतरी सांगितलं पाहिजे त्यांचा संभाजी पकडला गेलाय. या भगवा ध्वज तो अभिमानाने फडकतो ना, आणि जोपर्यंत खऱ्या अर्थानं इथपर्यंत आम्ही तत्पर आहेत तोपर्यंत भगवा ध्वज फडकत राहील. या औरंग्याच्या किती बी पिढ्या येऊ द्यात, हे आपल्याला स्पर्श बी नाही करू शकत. आणि मग औरंगजेबाला कळलं. आणि हे शेवटचं वाक्य रवी महाराज हे फार महत्वाचं आहे तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी. आपण आपल्या छावाचं वर्णन करणं हे एका बाजूला वेगळं आहे, पण दुश्मनाने वर्णन करणं हे आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. औरंग्याने वर्णन करणं ही अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. म्हणजे कसा असेल सर्जा, बुर्हानपूर लुटलं होतं, उद्ध्वस्त केलं तर नाक उडवलेलं औरंगजेबाचं. औरंगजेब म्हणलाच नाही, औरंगजेब म्हणतो, हमें देखना है कैसा दिखता है संभाजी. हुजूर पिसळलेला वाघ आहे, उसके सामने मत जाओ हुजूर, मत जाओ उसके सामने. ए कमबख्तो, हमें देखना है कैसे. हुजूर एका झपक्यात उलटा करल महाराष्ट्रातलं रक्त आहे हुजूर, लई भयानक लई भयानक हुजूर. इतना भी हिलता नहीं हुजूर, लई वार केले हो. अब तो हमें देखना ही पड़ेगा कैसा दी. हमने 7 साल का था संभाजी, तब देखा था 32 साल का हुआ है. औरंगजेब असा उभा राहिला आणि शंभूराजांना बघितलं. ये आंखें सताती है हमको, ये इसकी जबान है ना, इसकी जबान बोलती है. ए संभाजी बोल, कहेगा क्या आलमगीर औरंगजेब बादशाह. शंभूराजा म्हणतो, तुला मी औरंग्याच म्हणणार आणि म्हणून आम्ही छत्रपती धर्मवीर संभाजीनगर म्हणायचं. लक्ष नाही का, आपण औरंगाबाद नाही म्हणायचं, आपण धाराशिवच म्हणायचं. लक्ष नाही का सजनाव. एवढं बोलताना माझी आई मला कधी कधी लई रागवती बरं का. मला म्हणते, कबीर वार तू लई वेळ कीर्तन करतो, तासभर वाढवतोस, काय वंदे तुला याच्यातून, आणि लई परखड बोलतो तू, जरा थोडा निहारी आहे, कधीतरी अडचणीत येशील. मी आईला एकच वाक्य रोज सांगून येतो, आई ज्या दिवशी तुझं पोरग जाईल ना त्या दिवशी धर्मासाठी गेलो म्हणून सोडून दे. आपण जगलोच पाहिजे धर्मासाठी. देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आणि मग शेवटचं वाक्य औरंगजेब म्हणतो, इसकी आंखें निकाल दो, ये नहीं कहेगा ना आलमगीर तो इसकी जबान काट दो. धर्म बदलायला लावला होता, एवढं सोपं होतं. बोल हे संभाजी, क्या ख्याल है धर्म के बारे में तेरा. शंभूराजे सांगतात, हे कवी अरे याला सांग रे. माझी आई म्हणती माझं पोरग छावा आहे, झुकणार नाही. माझी आई काही चुकीचं बोलती का रे. अरे खरंच माझा बाप सिंह होता, याची एक आवला त्या अफजल आला, त्याला एका झपक्यात उडवला माझ्या बापाने. याला म्हणा फक्त साखरदंडात आणि दोरखंडातला सोड, आणि फक्त 1 to 1 खरंच असा उभा राहिला पाहिजे होता औरंग्या. इथं शंभूराजे आणि पुढे औरंगजेब. एकाच झपक्यात कुठल्या लावला असता. ताकद काय होती, महाराष्ट्रातली ताकद, ही रग इथली या मातीतली.
शंभूराजांचं कोकण प्रांतावर फार प्रेम होतं बरं का मावळ्यांनो. हे सगळे मावळे आहेत. फार प्रेम होतं कोकण प्रांतावर शंभूराजांचं, फार प्रेम. आणि तेवढं प्रेम कोकण प्रांताने दिलं. डायरेक्ट इथून सेतू, डायरेक्ट जंजिरा, एवढं सोपं होतं ते. पण आज ही माती साथ देत होती शंभूराजांना. शंभूराजे सांगतात, कवी आज तो कोकण प्रांत, ती झाडी झुडपी, ती दगड, ते खड्डे, ते डोंगर डोळ्यासमोर येत. त्यांना सांगितलं पाहिजे रे, त्यांचा संभाजी शेवटचा श्वास घेतोय. आखे निकाल दो इसकी जबान काढ दो. आणि मग खऱ्या अर्थानं नरड्यावर तलवार ठेवली, डोळे काढले, जीभ कापली, सपना झाली. जगदंब जगदंब आणि जगदंब आवाज आला. आता महाराज नरड्यावर तलवार ठेवली आणि शेवटचं वाक्य बोलतो, सेवेला पूर्ण विराम देतो. गर्दन काट दो इसकी, पर माना जरूर इसको, इसकी आंखें निकाल दी हमने. हे निकम्मो, और देखो आंखें नहीं झुकाई इसने हमारे सामने. हमने जबान काट दी इसकी, इसने दो लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने. हमने हाथ काट दिए, इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. हमने पैर काट दिए, इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने. सच में शौर्यवीर, सच में धर्मवीर, इस जैसा पुत्र हमारे मुल्क में क्यों नहीं पैदा होता. एक अल्लाह, अरे एक तो संभाजी दिया होता, पूरी दुनिया पे राज करते. अरे यडपट आहे का औरंग्या तू. शंभूराजा तुझ्याकडे जन्माला येणार. अरे शंभूराजे जन्माला येतात त्या महाराष्ट्राच्या मुशीत, आणि शिवछत्रपती शिवाजीराजांच्या कुशीतच. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा. हमने आंखें निकाल दी. हेच वाक्य इथं पटलं आम्हाला, इथं भिडलं. औरंगजेब बोलला, हमने आंखें निकाल दी, इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने. हमने जबान काट दी, इसने दो लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने. हमने हाथ काट दिए, इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. सच में छावा है, छावा शेर का, सच में छावा है. खरक सब नरड्यावर वार झाला. डोळे मिटून घेतो आबासाहेब, तुमचा छावा आज तुमच्या भेटीला येतो. आई साहेब झुकलो नाही बरं का, पहिला प्राधान्य धर्माला दिलं. म्हणून कसं जगावं धर्मासाठी हे शिवबाराजांनी शिकवलं, आणि धर्मासाठी कसं बलिदान द्यावं हे छत्रपती धर्मवीर शंभूराजांनी शिकवलं. आणि मला असं वाटतं, ज्या वेळेस असे जम्मू काश्मीर सारखे प्रसंग होतील, आमच्या हिंदूवर खऱ्या अर्थानं इथं गोळ्या झाडल्या जातील ना, त्यास पुन्हा एकदा इथं धर्मवीर शंभूराजा जन्माला येईल. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजीराजांची तलवार खऱ्या अर्थानं निघून आज त्याच ताकदीची गरज पाकिस्तान उद्ध्वस्त करण्यासाठी लक्ष नाही का, ही मानसिकता संपली पाहिजे त्यांची. असो महाराज, या ठिकाणी फार चिडचिडीने बोललो असेल, बोलताना शब्द गेला असेल, अंतःकरणातून माफी मागेल. सगळ्यांचं धन्यवाद. या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर मावले, ज्ञानराज मावले, तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. पुढे वापुढे उत्तरे क्षमापराध महाराज तू, नाही विचारिला अधिकार म्या बोला.